हॅलो निलेश, आवाज येतोय का? रोल नंबर 8, आवाज येतोय माझा? हॅलो, आवाज येतोय का? Yes, sir. Yes, sir. सकाळचा प्रॉब्लेम समजला का? होय. सकाळचा प्रॉब्लेम समजला का? Yes, sir. पुढचा नेक्स्ट घ्या. फाइंड Z transform of आवाज येतोय का बाळांनो? Yes, sir. Find Z transform of xk equal to a raised to k less than 0 equal to b raised to k for k greater than or equal to 0. सकाळी आपण 3 वेगवेगळे बघितले बघा. k लेस दॅन 0 बघितलं, k ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 0 बघितलं, k ग्रेटर दॅन 0 बघितलं. कळतंय? आता सगळ्या व्हॅल्यू साठी जर असेल फंक्शन ह्या पद्धतीनं तर काय? हा दिलेला xk आहे. वी हॅव ही सिक्वेन्स म्हणतात त्याला बरं का, xk ला. कळतंय का बाळांनो? हॅलो, त्याला काय म्हटलं जातं? सिक्वेन्स म्हटलं जातं xk ला. Z ट्रान्सफॉर्मची डेफिनेशन सांगा. Z ट्रान्सफॉर्मची डेफिनेशन Z काय of आहे? xk equal हा. to solution k equal to minus infinity to infinity is k from minus infinity to infinity xk z raised to minus k. आता पहिल्या टर्म मध्ये k ग्रेटर दॅन k लेस दॅन 0 आहे. k 0 पेक्षा लहान, 0 पेक्षा लहान व्हॅल्यू सांगा. -1. -1 लिहिली तर xk ची व्हॅल्यू झाली a रेश टू k z रेश टू मायनस k. हे कळलं? प्लस आता दुसऱ्या याला सुरुवात कुठून आहे? तर 0 पासून. कुठपर्यंत जायचं? इन्फिनिटी पर्यंत. 0 टू इन्फिनिटी काय असते व्हॅल्यू त्याची? b रेश टू k z रेश टू मायनस k. कळलं हे? हे समजलं का? k लेस दॅन 0 साठी a रेश टू k आहे व्हॅल्यू इथं बघा. मग मी काय केलं?
मायनस इन्फिनिटी टू -1 साठी काय टाकलं, ए रेश टू के टाकलं. तसंच के ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 0 साठी म्हणजे 0 टू इन्फिनिटी साठी बी रेश टू के आहे, बी रेश टू के पुट केलं. कळतंय का? येस सर. आता पहिल्या टर्म मध्ये आपल्याला हे असं डायरेक्टली पुट करता येत नाही. काय पुट करतो, इन फर्स्ट सम म्हणायचं. पहिल्या सम मध्ये काय पुट करणार मी, काय करतो, के इक्वल टू मायनस एन. के ची व्हॅल्यू काय पुट केली, -n केली. कळते का? हॅलो बाळांनो, पहिल्या सम मध्ये के इक्वल टू काय पुट केलं, -n पुट केलं. आता के इक्वल टू -n म्हणजे -n इक्वल टू मायनस इन्फिनिटी म्हणजे कुठं गेलं, हॅलो, n ची व्हॅल्यू कुठे जाणार, प्लस इन्फिनिटीला. आणि सुरुवात कुठून होणार, 1 पासून. 1 टू इन्फिनिटी ए रेश टू -n झेड रेश टू मायनस ऑफ -n. समजतंय हे? बी रेश टू के झेड रेश टू -k. सेकंड मध्ये नो चेंज. हे कळलं का? हॅलो, समजलं sir. का? मग आता हे काय येणार, झेड रेश टू प्लस एन म्हणजे झेड बाय ए रेश टू एन आलं, प्लस समेशन के इक्वल टू 0 टू इन्फिनिटी बी बाय झेड रेश टू के. कळतंय? हॅलो, यांची व्हॅल्यू 1 पुट केली, काय येणार, हॅलो बाळांनो, झेड बाय ए प्लस झेड बाय ए स्क्वेअर प्लस झेड बाय ए क्यूब. बरोबर आहे का? हॅलो, हॅलो. येस सर. हा, आणि के ची व्हॅल्यू 0 पासून पुट केली तर 1 येणार पहिली टर्म, 1 बी बाय झेड बी स्क्वेअर बाय झेड स्क्वेअर. कळतंय? पुढं झेड बाय ए कॉमन, 1 प्लस झेड बाय ए प्लस झेड बाय ए स्क्वेअर प्लस 1 प्लस बी बाय झेड
बी बाय झेड स्क्वेअर प्लस वन. पहिल्या टर्म मध्ये आर ची व्हॅल्यू काय झाली? पहिल्या Z टर्म by मध्ये झेड बाय ए. काय येणार आन्सर? वन अपॉन वन मायनस झेड बाय ए. बरोबर आहे का? प्लस दुसऱ्या याच्यामध्ये आर ची व्हॅल्यू बी अपॉन झेड. सिम्प्लिफाय करा. इथे येईल झेड डिवायडेड बाय ए मायनस झेड प्लस झेड डिवायडेड बाय झेड मायनस बी. आणि सॉरी एक टर्म काय राहिलं लिहायचं? आरओसी लिहायची राहिली बघा. काय येतं? काय येणार आरओसी? कॉमा. हा काय येणार रे? mod Z by A greater than लेस दॅन वन आणि मॉड बी बाय झेड लेस दॅन वन. म्हणजेच काय आलं? mod z less than a and mod b less than mod z. ठीक आहे. हॅलो, कळतंय का? आरओसी काय येणार सांगा? आरओसी इज काय येणार? बघा, मॉड बी लेस दॅन मॉड झेड. बरोबर आहे का? लेस दॅन मॉड ए. मॉड बी लेस दॅन मॉड झेड लेस दॅन मॉड ए. बरोबर आहे का? हा मॉड बी बाय झेड इथं आहे का? yes sir आणि हा मॉड झेड बाय झेड लेस दॅन ए हा इथं. दोन्ही एकत्र लिहिता येतं. हे कळलं? येस सर. काय अडचण इथं? नो सर. नक्की? इथं जर 3 आणि इथं 2 असेल तर आन्सर काय येणार? काय येणार आन्सर? ए च्या जागी 3 आणि बी च्या जागी 2 आहे. काय येणार आन्सर? झेड अपॉन 3 मायनस झेड प्लस झेड अपॉन झेड मायनस 2.
A ची व्हॅल्यू 3 आहे. Z डिवायडेड बाय 3 मायनस Z प्लस Z डिवायडेड बाय Z मायनस 2 म्हणजे 2 लेस दॅन मॉड Z लेस दॅन 3 येणार. बरोबर का? येस सर. लिहा. आन्सर लिहा डायरेक्ट. सोडवता येईल का? Yes, sir. आन्सर लिहा. हे MCQ ला विचारलं जातं हे. आणि इथं 4 आणि 5 असणार एक विचारलं जातं बघा. इथं 5 आणि इथं 4. कळतंय का? लिहून झालंय? अरे झालंय का? Yes, sir. खाली नोट बना. नोट साइन अल्फा के इज इक्वल टू e raised to I alpha k minus e raised to minus I alpha k divided by 2I cos alpha k e raised to I alpha k plus e raised to minus I alpha k divided by 2. लिहिलं का? थ्री साइन h अल्फा के साइन h अल्फा के e raised to अल्फा के माइनस e raised to माइनस अल्फा के डिवाइडेड बाय 2 आणि cos h अल्फा के cos hyperbolic अल्फा के is nothing but e raised to अल्फा के plus e raised to minus अल्फा के divided by 2. लक्षात राहील का? चलो लक्षात राहील का? येस सर. Find the Z transform of xk equal to
Find the Z transform of xk equal to c raised to k cos alpha k. C raised to k cos alpha k. C raised to k cos alpha k. K greater than or equal to 0. लिहिलं? लिहिलं का रे? Yes, sir. We have फॉर्म्युला सांगा. Z of xk equal to बोला. हॅलो. काय येणार डेफिनेशन? रोल नंबर 2. काय डेफिनेशन? फोर 8 रोल नंबर 8 आहे का तुम्ही? बाबर. Summation k is equal to infinity to समेशन k is equal to infinity to plus के infinity. इक्वल टू मायनस इन्फिनिटी असते ना खाली. Minus infinity to plus infinity. इन्फिनिटी xk एक्स के z टू मायनस के. डेफिनेशन पाठ झाली पाहिजे बघा. तुम्हाला जर अजून 4-10 एक्झाम्पल झाली डेफिनेशन येत नसेल तर मग अवघड आहे की. हा काय रे? हॅलो. काय विचारतोय? डेफिनेशन पाठ झाली पाहिजे. एमसीक्यू ला विचारलं जातंय ते तुम्हाला. yes sir. आता के ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 0 साठी एक्स के दिलेला आहे, म्हणजे लेस दॅन 0 साठी काय असणार तो? झिरो पेक्षा लहान व्हॅल्यू साठी काय असणार? ग्रेटर दॅन साठी दिलेला आहे म्हणजे 0 पेक्षा लहान व्हॅल्यू -1. त्याच्यासाठी काय येणार? एक्स के 0.
K equal to 0 to infinity. C raised to K cos alpha K greater than or equal to 0. Sorry. Z raised to minus K. आता cos alpha K म्हणजे काय आहे? cos alpha K म्हणजे काय? काय दिलंय नोट मध्ये? C raised to I alpha k plus e raised to minus I alpha k upon 2. E raised to minus I alpha K upon 2. बरोबर? yes sir. पुढं दोन्हीला सेपरेट करा मल्टिप्लिकेशन आणि सेपरेट समेशन लिहा. 1/2 summation K equal to 0 to infinity C raised to K E raised to I alpha K Z raised to minus K plus काय येणार? summation K equal to 0 to infinity C raised to K E raised to minus I alpha K Z raised to minus K. कळतंय? हॅलो. Yes sir. Yes sir. आता मला सांगा ही 0 C raised to 0 काय येणार? 0 वनित बाळा रेश टू 0 E रेश टू 0 आणि Z रेश टू 0 काय येणार? 1. एखाद्या गोष्टीच्या पॉवर मध्ये जर 0 असेल तर त्याचा आन्सर 1 येत. बरोबर का? हा Yes sir. मग 0 पुट केल्यानंतर 1 आलं. हम्म 1 पुढं 1/2 बाहेर काढायचा ना. हा 1/2 बाहेर काढले आपण. ठीक आहे. 1/2 कर्ली ब्रॅकेट पुन्हा छोटा ब्रॅकेट टाकला. हा पहिला 1 आला. पुढं Plus 1. C raised to 1 E raised to I alpha divided by Z. C E raised to I alpha divided by Z. तसंच C E raised to I alpha divided by Z bracket square plus so on.
समजलंय? समजलं का? Yes, sir. प्लस 1 प्लस सी ई रेश टू मायनस आय अल्फा डिवायडेड बाय झेड प्लस सी ई रेश टू मायनस आय अल्फा डिवायडेड बाय झेड ब्रॅकेट स्क्वेअर प्लस सो ऑन. कर्ली ब्रॅकेट कम्प्लीट. कळलंय? पहिल्या टर्म मध्ये आर ची व्हॅल्यू काय येते? पहिल्या टर्म मध्ये आर ची व्हॅल्यू काय येते? सी इंटू ई रेस टू आय अल्फा अपॉन झेड. काय येते? सांगा की. 1 अपॉन 1 मायनस 1 मायनस सी रेस टू आय अल्फा अपॉन झेड. बरोबर ना? येस सर. आणि 1 अपॉन 1 मायनस सी ई रेश टू मायनस आय अल्फा काय अडचण इथं? मॉड काय येणार? मॉड मॉड सी ई रेश टू आय अल्फा अपॉन झेड लेस दॅन 1 अँड सी ई रेश टू मायनस आय अल्फा लेस दॅन 1. काय अडचण इथं? No, sir. सिम्प्लिफिकेशन करा. झेड डिवायडेड बाय झेड मायनस सी ई रेश टू आय अल्फा प्लस झेड डिवायडेड बाय झेड मायनस सी ई रेश टू मायनस आय अल्फा. मॉड सी ई रेश टू आय अल्फा किंवा असं लिहा मॉड सी मॉड ई रेश टू आय अल्फा लेस दॅन मॉड झेड मॉड सी मॉड ई रेश टू मायनस आय अल्फा लेस दॅन मॉड झेड. हॅलो हॅलो. Yes, sir. हा, आता काय करायचं? याचं सिम्प्लिफिकेशन करावं लागतंय. ही टर्म आणि ही टर्म वेगवेगळे आहे. बरोबर आहे का? हॅलो. मग डिनॉमिनेटर सेम करण्यासाठी काय करायचं? ह्या टर्मनं न्यूमरेटरला
मला याचा डिनॉमिनेटर सेम करायचा आहे. आवाज येतोय ना? येस सर. क्रॉस मल्टिप्लाय करा. ह्या न्यूमरेटरने इकडे मल्टिप्लाय करा, ह्या न्यूमरेटरने इकडे मल्टिप्लाय करा. बघा, हा झेड इंटू झेड काय येतं? झेड स्क्वेअर. झेड इंटू सी ई रेस टू मायनस आय अल्फा. बघा लिहितो मी. झेड स्क्वेअर मायनस झेड सी ई रेस टू मायनस आय अल्फा. ठीक आहे. तसंच हा झेड आणि हा झेड काय येणार? झेड स्क्वेअर मायनस झेड सी ई रेस टू अल्फा. ह्याच्यात काय अडचण? हॅलो. नो सर. पुढं डिनॉमिनेटरला मग ह्या दोन्हीचं मल्टिप्लिकेशन होईल. काय येणार आहे मल्टिप्लिकेशन? किंवा ब्रॅकेट लिहा. हे कळलं? हॅलो. येस सर. हे कुठेतरी लिहून ठेवा. ई रेस टू मॉड्युलस ऑफ ई रेस टू आय अल्फा 1 येतं आणि ई रेस टू मायनस आय अल्फा पण 1च येतं. लिहून ठेवा. म्हणजे इथं वर काय येणार? मॉड सी लेस दॅन मॉड झेड, मॉड सी लेस दॅन मॉड झेड. म्हणजे दोन्हीसाठी सेमच आलं. कळतंय का? हॅलो. येस सर. आता मग काय करणार? तर झेड स्क्वेअर प्लस झेड स्क्वेअर. हा झेड स्क्वेअर आणि हा झेड स्क्वेअर काय आलं? कॉमन. 2z स्क्वेअर. बरोबर. मायनस 2 सॉरी हा झेड हा झेड सी दोन्ही मध्ये कॉमन आहे, मायनस कॉमन आहे. मायनस झेड सी ब्रॅकेटच्या आतमध्ये ई रेस टू आय अल्फा प्लस ई रेस टू मायनस आय अल्फा. हे लक्षात आलं? मी फक्त पुढं पाठीमागे लिहिलंय ते. कळतंय का? हॅलो. हा. ह्या झेड न आत मल्टिप्लाय करा. झेड इंटू झेड झेड स्क्वेअर मायनस सी झेड ई रेस टू मायनस आय अल्फा मायनस सी झेड येणार ई रेस टू आय अल्फा मायनस सी झेड कॉमन काढतो मी. पुन्हा ई रेस टू आय अल्फा प्लस ई रेस टू मायनस आय अल्फा हे कॉमन निघेल. सी ई रेस टू आय अल्फा आणि सी ई रेस टू मायनस आय अल्फा. आता इथं प्लस आहे आय अल्फा आणि इथं मायनस आहे. काय होणार? ई रेस टू 0 येईल ना. बेस सेम इंडेक्सची ऍडिशन. आय अल्फा मायनस आय अल्फा 0 1 येतं. सी स्क्वेअर आलं. समजलं काय?
इज इक्वल टू 1/2 आता हे पाठीमाग बघा ई रेश टू आय अल्फा के प्लस ई रेश टू मायनस आय अल्फा के हा 2 जर इकडे नेला तर काय येणार 2 कॉस अल्फा के इक्वल टू ई रेश टू आय अल्फा के मायनस प्लस ई रेश टू मायनस आय अल्फा के बरोबर का? हॅलो Yes, sir. मग काय करणार रे काय करणार सांगा की तर ते इरेस्टो आय अल्फा प्लस इरेस्टो आय हा अल्फाच्या जागी टू कॉस अल्फा के घ्यायचं अल्फा घ्यायचं टू टू कॉस अल्फा घ्यायचं बरोबर ना? हा येस सर. पुढं सांगा काय येणार आन्सर याच्यासाठी बाळा सांगितलेलं की बरोबर काय सांगितलेलं टू कॉस अल्फा के के नाही के आहे का तिथं नाही नाही sir. 2z स्क्वेअर मायनस झेड सी 2 कॉस अल्फा कॉस अल्फा के नाहीये ना त्यामुळे के लिहायची गरज नाहीये पुढं झेड स्क्वेअर मायनस झेड सी 2 कॉस अल्फा प्लस सी स्क्वेअर आरओसी सी लेस दॅन मॉड झेड म्हणजे मॉड झेड ग्रेटर दॅन मॉड सी येतंय हॅलो येस सर. झेड ऑफ एक्स के इक्वल टू टू ला टू कॅन्सल होईल हे बघा हा 2 आणि हा इथला 2 आणि हा इथं एक 2 आहे का हॅलो येस सर. तो कॅन्सल करा काय आलं
Z square Z minus square minus ZC cos alpha divided by Z square minus ZC, sorry, 2ZC 2 किंवा 2CZ cos alpha प्लस C स्क्वेअर. हा, कोणतरी काहीतरी विचारत होतं, बोला. काहीतरी विचारत होतं का? ROC इज काय येणार? ROC mod Z greater than C. समजतंय? हॅलो, yes sir. Yes, sir. काय अडचण आहे? No sir. लिहा पटपट. लिहून झाला असेल तर सांगा. झालंय लिहून? Yes, sir. ठीक आहे. इथं बघा, C⁴K cos H अल्फा K किंवा नाही, ठीक आहे, cos H अल्फा K लिहा. cos H अल्फा K K greater than 0. cos अल्फा K च्या जागी cos H अल्फा K टाकायचा. cos H अल्फा K काय तर आहे? हॅलो, सर I फक्त निग्लेक्ट करायला. आय काढून टाकायचं ना. Yes sir. E⁴ अल्फा K मायनस E⁻ अल्फा K डिवायडेड बाय 2. सोडवा.
लिहायला लागलाय ना? अरे लिहिताय ना? Yes, sir. Yes, sir. लिहा पटपट. या दोन ठिकाणी चेंजेस होईल. काय चेंजेस होईल तेवढं सांगा. ई रेस टू अल्फा प्लस ई रेस टू मायनस अल्फा काय येतं? कॉस एच अल्फा येतं. कळतंय का? हॅलो हॅलो बाळानो. Yes, sir. हे इकडं मात्र चेंज होत आहे. आरओसी आरओसी काय येणार बघा. मॉड सी ई रेस टू आय अल्फा अपॉन झेड लेस दॅन 1 मॉड सी ई रेस टू मायनस आय अल्फा लेस दॅन 1. त्याचं येणार मॉड सी ई रेस टू आय अल्फा लेस दॅन मॉड झेड मॉड सी ई रेस टू मायनस आय अल्फा लेस दॅन मॉड झेड. म्हणजेच मॉड झेड ग्रेटर दॅन मॉड सी ई रेस टू सॉरी आय अल्फा आय नका लिहू. ई रेस टू अल्फा मॉड झेड ग्रेटर दॅन मॉड सी ई रेस टू अल्फा येणार मायनस अल्फा येणार. आता ह्या दोन्ही मध्ये काय करावं लागतं? मॉड झेड ग्रेटर दॅन मिनिमम ऑफ इन ब्रॅकेट मॉड इथं लिहा हे ऍज इट इज लिहा. खाली खाली लिहितो मी सगळं. आरओसी काय येणार तुमची? मॉड झेड ग्रेटर दॅन मिनिमम ऑफ एक मिनिट. मॉड झेड ग्रेटर दॅन 3 आणि ग्रेटर दॅन 2 असेल तर आपण दोन्ही मधलं काय म्हणतो? बरे ग्रेटर दॅन 3 आणि ग्रेटर दॅन 2 असेल तर दोन्हीचा मिनिमम लिहिलं तरी चालतंय ना. कारण 2 पेक्षा मोठा असेल तर तो नॅचरली काय होतो? 3 पेक्षा मोठा होतोच. मिनिमम ऑफ सी ई रेस टू
अल्फा कॉमा सी ई रेस टू मायनस अल्फा. हे कळलं? हॅलो, समजलं का? कळानो? येस सर. काय अडचण आहे त्यात? नो सर. झालं लिहून? लिहून झालं का? येस सर. आता तुमच्याकडं 5 मिनिटाचा टाइम आहे. साइन एच अल्फा के काय होणार सांगा? साइन एच अल्फा के काय होणार? बोला की. इथं मिडलला फक्त प्लसच्या जागी मायनस होतं, बरोबर का? हॅलो, मिडलला जे प्लस आहे त्याच्या जागी काय होतं? मायनस होतं फक्त. कळतंय का? येस सर. इथं मायनस होईल प्रत्येक ठिकाणी. मग इथं जर मायनस झालं तर हा मायनस येईल आणि इथं प्लस होईल बघा. मायनस झेड स्क्वेअर प्लस होईल इथं. एक मिनिट. हा बरोबर, प्लस झेड सी होतंय ते. आता प्लस कॉमन काढावा लागेल. इथं झेड स्क्वेअर आणि झेड स्क्वेअर कॅन्सल होईल. इथं झेड सी कॉमन काढला, इथं मिडलला मायनस येते. बाकी सगळं सेमच येईल. इथं तसंच झेड सी कॉमन काढला, 2 कॉस एच अल्फाच्या ऐवजी इथं साइन एच अल्फा येत आहे. टू ला टू कॅन्सल, झेड सी साइन एच अल्फा. बाकी सगळं सेम. समजलंय? हॅलो, येस सर. बघा कॉस एच अल्फा याचा डिनॉमिनेटर जर ऑब्झर्व केलं कॉस एच चा आणि साइन एच चा, तर हा डिनॉमिनेटर सेमच राहतोय. कळतंय का? येस सर. येस सर. आरओसी सेम, फक्त न्यूमरेटर चेंज होतोय बघा. लिहा पटपट. झालंय का बघा. हॅलो, येस सर. येस सर. घेऊन झालं? येस सर.
ठीक आहे. थांबूया मग. करू बंद. 1 मिनिट अटेंडन्स तेवढी घेतो. ठीक आहे, जाओ.